कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मास्तरीनबाई, तुमच्यामुळं आमच्या हातात वही आली, पेन आला. तुमच्यामुळं आम्ही पुण्यात शिक्षण सुरू केलं. तुमच्यामुळं आयुष्यात गोडवा आला आणि तुम्ही आम्हाला असं एकट्याला सोडून घरला गेला सोय आपापल्या. हे काय बरोबर नाही बरं का मास्तरीनबाई. मला कधीच वाटलं नव्हतं की मी एका अशिक्षित माणसाशी लग्न करेन. प्रेम तर दूरच राहिलं, पण अधिपती तुम्ही तुम्ही आयुष्यात आलात आणि माझं जगच बदललं. आई बाबांव्यतिरिक्त एवढं प्रेम आपल्यावर कोणी करू शकेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण ती स्वप्न तुम्ही सत्यात उतरवलंत. घरातली सगळी बंधनं झुगारून तुम्ही माझ्यासाठी शिकायला तयार झालात, शिकलात. माझ्या शब्दाचा मान ठेवलात, माझा मान ठेवलात. ज्या शाळेचे मालक आहात त्याच शाळेत ऍडमिशन घेऊन या वयातही विद्यार्थ्यांसारखा गणवेश घालून तुम्ही शिकायला सुरुवात केलीत. हे धाडस तुम्हीच दाखवू शकता. आपण 10 दिवस बाहेर राहिलो होतो तेव्हा हातातनं पैसा होता ना, डोसक्यावर छप्पर होतं. पण किती आनंदानं राहिलो आपण. तोच आनंद परत पाहिजे मास्तरीनबाई. तुम्ही या परत घरला. तुम्ही खरंच आमची लक्ष्मी आहे सा. बघा आता यो शब्द बी तुम्ही सांगितल्यासारखा बरोबर लिवला बरं काय. गुरु आहे सा तुम्ही आमच्या. आणि गुरु कावा असा शिष्याला सोडून जातोय. खूप आठवण येते हो तुमची. जशी आठवण येते तसे तुम्ही का नाही येत समोर. एकदा भेटा मला अधिपती, एकदा भेटा. मी जी बातमी सांगेन ना त्यानंतर तुम्ही मला कधीच सोडून जाणार नाही. तुम्हाला माझ्यासारखी मुलगी हवी होती ना, ती येते अधिपती. तिच्यासाठी तरी या अधिपती, तिच्यासाठी तरी या. होय, ऐक की गप. अगं नग असं करूस. दोघांचं लय प्रेम आहे एकमेकांवर. अगं एकमेकांना लय जीव लावतात बघ. मग आम्ही कुठं त्यांचा जीव घेतोय, फक्त त्यांना वेगळं करतोय. अगं पण ते जर काही वेगळे झाले तर जगू बी शकणार नाहीत बघ. काय कुणाचं कुणा वाजून अडत नसतंय. माणूस मेल्यानंतर पण 13 दिवसच काय ते सूतक पाळत्यात आणि नंतर लागत्यात आपापल्या कामाला. वय पण गेलेल्या माणसाची आठवण येतेच नव. सुनबाईना मनावर आवाज उरत. आम्ही बी झुरतोच आहोत ना व. एका छताखाली राहून झुरतोय. सुनबाईंचं निदान छत तरी वेगळं झालंय. म्हणजे आमचं दुःख मोठं नाही का त्यांच्यापेक्षा. भुवे तू लय धीराची आहेस बघ. तशी ती नाही आहे ना, लय साधी आहे बघ. म्हणजे तुला असं वय आहे संकटाची, त्यातून धीरानं बाहेर पडायची. पण तिला नाही ना. तिच्यावर जर का संकट आलं तर तुटून पडेल ग ती. तू समज लय धीरानं घेतेस बघ. तू मनानं लय खंबीर आहेस. आम्ही मनानं खंबीर आहोत असं म्हणलीस ना तू. होय म्हणजे आम्हाला मन हाय हे तू मान्य केलंस तर मग आमच्या मनाचा विचार कर की गाई. सुनबाईंचं अधिपतींवरचं प्रेम दिसतं तुला, आमचं मोठ्या मालकांवरचं प्रेम दिसत नाही काय तुला. आमचं बी प्रेम आहे मोठ्या मालकांवर, म्हणूनच आम्हाला त्यांच्याशी लग्न करायचं होतं. पण आमचं स्वप्न सुनबाईंमुळे पूर्ण झालं नाही. त्यामुळं आता आम्ही त्यांचा संसार बी सुखाचा होऊ देणार नाही. भुवे हा विचार मनातून काढून टाक बाई. अगं नवीन संसार आहे त्यांचा. आपण घरातली मोठी माणसं आहेत नव. मग बारक्यांना माफ करायचं. का माफ करायचं का आत्ते? हा, मोठ्यानी छोट्यानं माफ करायचं आणि छोट्यानी काय करायचं? मोठ्यांच्या पाठीत चुरा खुपसायचा, होय का नाही? अगं मोठ्यांचा काय आदर हाय का नाही? अगं ती मास्तरीन बाई ताईला कशी कशी बोलली माहित आहे तुला? आणि तरी मी तू त्या मास्तरनीचीच बाजू घ्यायलास. आत्ते तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही बघ. अगं ताई तुझी पोरगी हाय, पोटचा गोळा हाय ती तुझ्या. तू तिची बाजू घ्यायची सोडून त्या मास्तरनीची बाजू घेतल्यास. हे बघ आत्ते,
ताई जे काय करते का नाही ते बराबर करत्या, जशास तसं. दुर्गे, तू उगा अक्कल पाजळू नगस. आणि तू तू आदर शिकवणार वे ग. तू कवा कुणाचा आदर केलास काय? हा, तुला आदर या शब्दाचा अर्थ माहिती असताना व तर अशी दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये बोलली नसतीस. आणि एक ध्यानात ठेव, मी माझ्या सख्या मुलीशी बोलतीये. आहे दुर्गी बी परकी नाही, सख्खीच आहे आमच्यासाठी. आणि आता बास झाली चर्चा. तू आता आम्हाला एकच सांग, काय? तू आमच्या बाजूनं आहेस का सुनबाईंच्या? एकदाच काय ते ठरवून सांग आम्हासनी. दोन्ही बाजूनं असलेलं आम्हाला चालायचं नाही. होय, अग असं धर्मसंकटात नग पाडूस मला. तू जशी मला प्रिय आहेस नव, तशी ती पोरं सुद्धा मला जवळची आहेत बघ. ती पोरगी माझ्याशी लय मायेनं प्रेमानं वागते बघ. असं एकच कसं ठरवणार? त्या स्वतःच्या स्वार्थासाठी मायेनं वागतात तुझ्याशी. नाही नाही, तशी स्वार्थी नाही आहे ती. आई झापड काढ डोळ्यावरची. अगं पण भुवे, चर्चा बंद म्हणजे बंद. तू तुझा काय तो निर्णय सांग. तू आमच्या गटात आहेस का सुनबाईंच्या? भुवे अगं हे आपलं समद्यांचं घर आहे. असं गटपीट कुठे करतीयास? तुला सांगितलं नव, चर्चा बंद. एक काय ते ठरवू आणि जे काय ठरवशील त्यावरून हलायचं नाही. ज्या गटात जाशील तिकडच राहायचं. माझ्या लेकीचं काय बी झालं तरी फिरकून बघायचं नाही. होय, असं का म्हणतीयस? अगं पोटचा गोळा आहेस तू माझ्या. तुझ्या विरोधात कशी जाईन मी? म्हणजे तू आमच्या गटात आहेस? अप, बोल की पटशिरी, काय होय का नाही? अगं ते काय तर बोल की, अशी का घुमेवानी उभी आहेस? बोल की, वय तर वय म्हण, नाही तर नाही म्हण. बोल. दुर्गे, जरा थंड घे. मधी मधी बोलायचं नाही. आम्ही आमच्या सख्या आईशी बोलतोय. माफ करताय. मग आता आम्हाला वचन दे, इथून पुढं या घरातली कुठलीच बातमी तू सुनबाईंना देणार नाहीस. आणि दिलीसच तर खोटी बातमी देशील. भुवे, आता आमच्या गटात आहेस नव, आता ऐकायचं आमचं. कुठलेच निरोप इकडनं तिकडं तिकडनं इकडं पोचवणार नाहीस. भुवे असं नग करूस. तू शब्द दिलास का नाही आम्हाला? आता शब्दावरून मागं फिरायचं नाही. जसा शब्द दिलायस तसा वचन दे. दे वचन. मी वचन देते. तू सांगशील ते ऐकन मी. तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.